ते साल होतं 1926, म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सातारा जिल्ह्यातल्या वाठार नावाच्या गावात काँग्रेसचे नेते काशीनाथ देशमुख यांची सभा होती. ब्रिटिशांची भारतावरील जुलूम जबरदस्ती आणि आपलं पारतंत्र्य या विषयावर काशीनाथ देशमुख बोलत होते. आपल्याच लोकांनी इंग्रजांची गुलामगिरी स्वीकारल्यामुळे आपण गुलाम झालो असं ते सांगत होते. पाटील, तलाठी, इतर सरकारी नोकर यांच्या जीवावरच इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळेला काँग्रेसचा हा नेता आपल्या भाषणात काय काय बोलतो हे नोट करण्यासाठी सरकारतर्फे एका तलाठ्याला ही जबाबदारी दिलेली होती. तो स्टेजच्या शेजारी खालच्या बाजूला बसून नेत्याची सगळी आक्षेपार्ह, प्रक्षोभक सगळी विधानं लिहून घ्यायचं काम करत होता. नेता जे काही बोलेल त्यावरून भविष्यात त्याला कशात तरी अडकवता येईल अशा प्रकारे हे भाषण नोट करण्याचा उद्देश असायचा. या भाषणात काशीनाथ देशमुख यांनी ब्रिटिशांच्यावर घणाघात घेतला. अनेक प्रक्षोभक वाक्य ते बोलले, पण जो तलाठी ही आक्षेपार्ह विधानं लिहिण्यासाठी तिथं बसलेला होता तोच त्यांना सांगत होता, बेतानं बोला शेठजी, बाकी माणसं पण इथं लिहायला आहेत, मी एकटा नाही. जेव्हा भाषण संपलं तेव्हा या तलाठ्यानं नोटपॅडमध्ये एकही वाक्य लिहिलेलं नव्हतं. याचं कारण असं नाही की या नेत्यानं काहीच प्रक्षोभक बोललं नाही, तर याचं असं कारण होतं की या तलाठ्याला नेत्याला अजिबात अडकवायचं नव्हतं. बरं, एवढं करून तो तलाठी थांबला नाही. भाषण संपल्या तो उसळी मारून स्टेजवर पोचला आणि शड्डू ठोकून समोरच्या लोकांच्याकडे बघून छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा गांधी की जय अशा घोषणा देऊ लागला आणि ब्रिटिशांच्या सत्तेला मुळापासून उखडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं देखील सिंहगर्जना या माणसानं केली आणि तो माणूस निघून गेला. काँग्रेस नेते काशीनाथ देशमुख देखील हे सगळं पाहून चाट पडले. एक सरकारी नोकराची एवढी हिंमत, एका सरकारी नोकराने सरकारचेच वाभाडे काढावे, यामुळे सरकारी यंत्रणा देखील मग कामाला लागली. कारण भविष्यात या माणसाकडे पण बघायला पाहिजे, या माणसाला कशात तरी अडकवायला लागले असं आता सरकारला वाटायला लागलं. पण त्यावेळेला सातारा जिल्ह्याच्या कलेक्टरला किंवा ब्रिटिश व्हाईसरॉयला देखील ही कल्पना नव्हती की हा एक तलाठी ज्या ब्रिटिश साम्राज्यावरून सूर्य कधी मावळत नाही त्या साम्राज्याचा शेवट करायला जन्माला आलेला आहे. याच माणसानं पुढे अख्खा सातारा ढवळून काढला. साताऱ्याच्या प्रत्येक घराघरातून क्रांतिकारक निर्माण केले. साताऱ्यात हजारो तरुणांची, देशासाठी जीव देण्याची तयारी असणारी तरुणांची एक तुफान सेना निर्माण केली. ब्रिटिश सरकारी शाळा, कॉलेजेस, पोस्ट, टेलिग्राफ, तारायंत्र सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं. साताऱ्यातून हद्दपार केलं. जवळजवळ 600 गावांमध्ये एकच सरकार चालायचं, ते सरकार होतं प्रतिसरकारचं. भारत 1947ला स्वतंत्र झाला, पण या तलाठ्याने सातारा 1943लाच स्वतंत्र करून टाकलेला. आणि एकदा स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकल्यानंतर ब्रिटिश त्यांना कधीही पकडू शकले नाहीत. हा ब्रिटिशांच्या उरात धडकी भरवणारा एक तलाठी म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील. स्वातंत्र्यासाठी आणि काँग्रेससाठी जीवाचं रान केलेल्या नाना पाटलांना पुढं काँग्रेस सोडावी लागली. मग काँग्रेस हायजॅक कोणी केली? नाना पाटलांच्यावर ही वेळ काय आली? आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया क्रांतिसिंह नाना पाटलांची आणि त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिसरकारची किंवा पत्री सरकारची संपूर्ण कहाणी. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे पूर्वीचा सातारा जिल्हा म्हणजे आत्ताचा सांगली आणि सातारा हे दोन्ही जिल्हे. कारण नंतर सातारा जिल्ह्याचं विभाजन होऊन सांगली हा जिल्हा निर्माण झालेला होता. त्यामुळे आत्ताच्या सांगली जिल्ह्यातल्या मच्छिंद्रगडाच्या पायथ्याला येडे मच्छिंद्र नावाचं गाव आहे. या गावच्या रामचंद्र पाटलांच्या पोटी 3 ऑगस्ट 1900 या दिवशी नाना पाटलांचा जन्म झाला. नाना पाटलांच्या घरात संत तुकारामांच्या घरात ज्याप्रमाणे पंढरीची वारीची प्रथा होती तशीच प्रथा होती. त्यामुळे 12व्या दिवशी ज्या दिवशी बारसं घातलं गेलं त्याच दिवशी त्या बाळाच्या गळ्यात तुळशी माळ देखील पडली. त्यामुळे 12 दिवसांचं ते बाळ वारकरी झालं. दारू, मांसाहार यासारख्या गोष्टींना कधीही नाना पाटलांनी त्यांच्या आयुष्यात स्पर्श केला नाही. कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या पट्ट्यात कुस्तीची परंपरा चालतच आलेली आहे. लहानपणापासून नाना पाटील कुस्ती खेळायला लागले. नाना पाटलांच्या किशोर वयाच्या काळात खेड पुणदी इथले एक रामपुरी बुवा नावाचे साधू होते. ते येडे मच्छिंद्रमध्ये आले. त्यांचं कीर्तन ऐकून साधारण त्यावेळेला 15 वर्षाच्या आसपास असणारे नाना खुश झाले. नानांना देखील रामायण, महाभारत, हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप असे ग्रंथ वाचायचा नाद लागला. पुढे ते रामपुरी बुवांच्या बरोबर स्वतः तरुणपणीच कीर्तन करायला लागले. नाना कीर्तन करायला लागले की रामपुरी बुवा देखील थक्क व्हायचे. अशी पकड ते लोकांच्यावर मिळवायचे. या माणसाला जर स्टेज मिळालं तर तो समोर बसलेल्या अख्ख्या जनसमुदायाला मंत्रमुग्ध करून टाकू शकतो. ही नानांना जी जादू मिळाली ती याच काळात
आणि त्यामध्ये रामपुरी बुवांचा देखील महत्त्वाचा रोल आहे. एखाद्या घरात स्थैर्य यायचं असेल तर त्या घरातल्या मुलाला सरकारी नोकरी मिळायला पाहिजे असं आपल्याला अजूनही वाटतं. नानांच्या आजीला देखील असंच वाटायचं. आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी साधारण 1920-21 साली क्रांतिसिंह नाना पाटील तलाठी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि तलाठी झाले. पण एकीकडे कीर्तनं चालू होती, सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता, महात्मा फुलेंची, शाहू महाराजांची शिकवण होती, दुसरीकडे इंग्रजांची नोकरी देखील होती. नानांच्या मनाची चलबिचल चालू झाली होती. त्या काळात मी तुम्हाला वर सांगितलेली काशीनाथ देशमुख यांची सभा झाली आणि नानांची ही चलबिचल आणखी वाढली. ब्रिटिश सत्ता या देशात टिकवण्यास तलाठी म्हणजे आपणच जबाबदार आहोत असं त्यांना वाटायला लागलं. त्यानंतर 1927 साली महात्मा गांधी साताराला आले. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वसतिगृहाला भेट दिली. त्यानंतर त्यांची साताऱ्यात एक सभा झालेली होती. ही सभा नाना पाटलांनी बघितली आणि त्यांना वाटलं की ही जी नोकरी आपण करतोय ती करण्यात काहीही राम नाही. ही एक प्रकारे आपल्या देशाबरोबर गद्दारी आहे. त्यामुळे नाना पाटील आपल्या नोकरीपासून लांब गेले आणि जनजागृतीची कामं करायला लागले. तलाठ्याची नोकरी त्यांनी अजूनही ऑफिशियली सोडली नव्हती आणि धरलीही नव्हती अशी परिस्थिती होती. त्याच वेळेला देशभर सविनय कायदेभंगाचे वारे वाहू लागले. काँग्रेसनं 26 जानेवारी 1930 हा संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. या काळात नाना पाटील आपली सायकल घेऊन गावोगाव फिरायचे, प्रत्येक गावात जायचे. त्यांच्या सायकलला एक भारताचा झेंडा लावलेला असायचा. म्हणजे त्यावेळेला जो झेंडा ठरवलेला होता तो. प्रत्येक गावात गेल्यानंतर ते गावात जाऊन स्वतःच दौंडी द्यायचे आणि दौंडीत सांगायचे की आज रात्री गावाच्या चौकात नाना पाटलाची सभा होणार आहे. सुरुवातीला लोक क्युरिओसिटी म्हणून किंवा एखादं कीर्तन प्रवचन समजून रात्री काम झाल्यानंतर 10, 10:30, 11 वाजता येऊन सभा ऐकायला बसायचे. नाना पाटलांचं भाषण म्हणजे राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत भरलेलं असायचं, पण त्याला एक विनोदाची साथ असायची. गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या गाई म्हशीच्या गोट्यातल्या अशा हजारो किस्से कहाण्या सांगून नाना पाटील 2-2 तास 3-3 तास लोकांना रमवून ठेवायचे. आणि हे सगळं सांगता सांगता आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव पण लोकांना करून द्यायचे. आपण गुलामगिरीत आहोत हे त्यांना सांगायचे, त्यांच्या मनावर बिंबवायचे. त्यामुळे कीर्तन किंवा प्रवचन संपून घरी जाणारा माणूस ज्यानं शाळेचं कधीही एक पुस्तक हातात घेतलेलं नसायचं, शाळेचं तोंड बघितलेलं नसायचं, त्याला देखील जाताना प्रश्न पडायचा, आपण इंग्रजांची गुलाम आहोत काय? आता इथे एक उदाहरण सांगतो, म्हणजे नाना पाटील गावातल्या लोकांना कसं पेटवायचे, जागा करायचे ते तुमच्या लक्षात येईल. कराडजवळ कारवे नावाचं एक गाव आहे. या गावात नानांची रात्री सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी होती. नाना म्हणाले, आपण शिवाजी राजांचे वारसदार, पण आपला मराठा बाणा आपण विसरून इंग्रजांचे गुलाम झालो आणि तो जुलमी इंग्रज 5,000 मैलांवरून इथे येऊन आपल्यावर राज्य करतोय आणि आपण सगळी त्याची मेंढरं बनलो आहोत. आणि या सगळ्या मेंढ्यांना हाकण्यासाठी दिल्लीत एक मेंढपाळ बसलाय, त्याला व्हाईसरॉय म्हणतात. त्या बकासुराला महिन्याला 22,000 रुपये पगार आहे. त्यानंतर नाना शेतकऱ्यांना विचारायला लागले, तुमच्या गावाचा शेतसारा किती आहे? त्यातला एक जण माहितीगार माणूस होता, तो म्हणाला असेल 1,000-1,100 रुपये. मग नाना म्हणाले, आता गंमत बघा, त्या दिल्लीच्या बकासुराला, त्या मेंढपाळाला दर महिन्याला तुमच्या गावासारखी 22 गावं खायला लागतात. हा असला इंग्रज घालवायला पाहिजे की नाही? आता ते तुम्हीच सांगा. लोकांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत नाना पटवून द्यायचे की आपण गुलाम आहोत आणि याच्यावर एकच उपाय, तो म्हणजे लढणे. मग तुम्ही म्हणाल की नानांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय? तर नानांच्या पत्नीचं नाव होतं अकुबाई आणि 1928 साली नानांना एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव हौसाबाई. नानांना एक मुलगा देखील झाला होता, पण तो जास्त दिवस जगला नाही. 1931 साली एक दिवस नानांनी आपल्या अंगावरचे साधे कपडे काढले आणि खादीचे कपडे घातले आणि आपले कपडे गावच्या कोतवालाला दिले आणि सांगितलं की हे कपडे घरी नेऊन दे. कोतवाल घरी गेला. नानांच्या घरी त्यावेळेला त्यांची 3 वर्षाची मुलगी हौसाबाई होती. तिच्या हातात त्यानं कपडे दिले आणि सांगितलं की नाना आता परत येणार नाहीत. आपली मुलगी 3 वर्षाची असताना नाना पाटलांनी घर सोडलं, ते कायमचंच. त्यानंतर ते कधीही आपल्या घरी गेले नाहीत. त्यानंतर त्यांनी जो काही संसार केला तो स्वातंत्र्याच्या लढाईचा आणि देशसेवेचा. पुढं त्यांची पत्नी ही जास्त काळ जगली नाही. पुढं नानांचे वडील वारले, घरातले इतर सदस्य वारले. हौसाबाई ही नानांची मुलगी देखील पुढं 42च्या स्वातंत्र्य लढ्यात उतरली. हौसाताईंना मात्र दीर्घायुष्य लाभलं. 2021 साली हौसाताईंचं निधन झालं. मग हौसाताईंच्या लग्नाचं काय, त्यांनी पुढं काय केलं तेही पुढं थोड्या वेळात सांगतो. तर प्रत्येक गावामध्ये नानांच्या सभा गाजू लागल्या. यात्रा असू दे, उरूस असू दे, कुस्त्यांच्या स्पर्धा असोत किंवा कसलाही कार्यक्रम असो, त्यानिमित्त रात्रीच्या वेळी गावात नाना पाटील यायचे आणि सभा गाजवायचे.
या गावागावातल्या सभातूनच नानांनी एक तरुणांची नवी फळी निर्माण केली. या सभेत नानांची जी भाषणं मुलं ऐकायची ती पुढे लढाईसाठी सरसावली. वाळव्याचे नागनाथ नायकवडी, कुंडलचे जीडी बापू लाड, रामभाऊ लाड, आकाराम पवार, शंकरराव निकम, सांगलीचे वसंतदादा पाटील, कराडचे यशवंतराव चव्हाण, भगवानराव पाटील, आप्पासाहेब लाड, गोविंदराव मिरगे, पांडू मास्तर, रातू पाटील, बाबूजी पाटणकर, शेख काका, केडी पाटील, डीजी देशपांडे, धुळ्याचे उत्तमराव पाटील, त्यांच्या पत्नी लीलाताई पाटील, इंदुमती पाटणकर, विठाबाई पवार, राजूताई कदम, कलेढोणचे बाबासाहेब भोसले, सदाशिव पवार अशी कार्यकर्त्यांची आणि सहकाऱ्यांची एक फौज नानांनी तयार केली. याशिवाय प्रत्येक गावात शेकडो तरुण क्रांतिसिंहांच्या बरोबर लढायला उभे असायचे. मी वर दिलेल्या लिस्टमध्ये कितीतरी लोक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. आता त्यातले कोण कोण झालेत आणि किती लोक मुख्यमंत्री झालेत ते तुम्हीच मला कमेंट्समध्ये सांगा. बाकी आमदारांची गणना आपण करायलाच नको. 1930 ते 1942 या 12 वर्षांच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटलांनी या तरुणांना उभं केलं. त्यांना वेगवेगळे कार्यक्रम दिले. क्रांतिसिंह नाना पाटलांना 1930 ते 40 या दरम्यान ब्रिटिशांनी 3 वेळा वेगवेगळ्या कारणांसाठी अटक केली. पूर्वी तलाठी असताना बिलवडी बुद्रुक नावाच्या एका गावचा शेतसारा नाना पाटलांनी गोळा केला आणि तो 7 दिवसाच्या आत सरकारात भरायच्या ऐवजी त्यांना तो भरायला 12 दिवस लागले. म्हणून काहीतरी ख्याट सरकारनं काढलं आणि त्यांना अटक केली. पण नाना पाटलांनी यामध्ये आपला बचाव केला नाही. त्यांनी सांगितलं 7 दिवसात शेतसारा भरायला पाहिजे होता, पण माझ्याकडून चूक झाली आणि त्याची जबाबदारी मी घेतो. या केसमध्ये पोलीस पाटलाला अजिबात जबाबदार धरू नका. त्याचं कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला यामध्ये गोवू नका. जे झाले ते माझ्यामुळे झाले. खरं तर 5 दिवस लेट शेतसारा भरणं ही काही फार मोठा गुन्हा नव्हता, पण तरी देखील नानांना कशात तरी अडकवायचं असं सरकारनं ठरवलेलं होतं. त्यामुळे ते हे सगळं करत होते. नानांनी पोलीस पाटलाची सुटका केली आणि पुढं 6 महिने ते जेलमध्ये राहिले. त्यानंतर देखील ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रक्षोभक विधानं केल्याबद्दल, त्यानंतर एकदा 1941 साली वैयक्तिक सत्याग्रह केल्याबद्दल क्रांतिसिंह नाना पाटलांना हनुमंतवडी या गावातून अटक करण्यात आली. 1942 साली मुंबईतल्या गवालिया टँकच्या मैदानावरून गांधीजींनी चले जाव आंदोलनाचा इशारा दिला होता. गांधीजींनी याच वेळेला सांगितलं होतं की करेंगे या मरेंगे, म्हणजे करा किंवा मरा. दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या पहिल्या फळीतल्या सगळ्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातले देखील 2 लोक म्हणजे प्रतिसरकारचे प्रतिनिधी, नाना पाटलांचे प्रतिनिधी ऑगस्ट क्रांती मैदानावर उपस्थित होते. त्यापैकी एक होते यशवंतराव चव्हाण आणि दुसरे होते नागनाथ नायकवडी. अर्थात पुढे जे प्रतिसरकार साताऱ्यात निर्माण होणार होतं त्याचे हे 2 खंदे कार्यकर्ते होते. गांधीजींच्या तत्वज्ञानात अहिंसेचं प्रचंड महत्व होतं, पण गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा जो मंत्र दिला तो नाना पाटलांनी आपल्या पद्धतीने समजून घेतला आणि साताऱ्याच्या गावागावातून जे हजारो लाखो कार्यकर्ते आणि त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग त्यांनी निर्माण केलेला होता, त्यांना त्यांनी सांगितलं की आता ब्रिटिशांना पळवून लावायचं हे एकच धोरण आहे. करा किंवा मरा, म्हणजे स्वातंत्र्य मिळवायचंच आहे असं गांधी बाबांना सांगितलंय. म्हणून त्यांनी तयारी चालू केली. मग ती कुठल्या मार्गाने, हिंसेच्या काय अहिंसेच्या, यात आता त्यांनी पडायचं नाही म्हणून सांगितलं. काँग्रेस समाजवादी पक्षाचे अनेक बडे नेते जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, SM जोशी असे अनेक नेते यावेळेला भूमिगत झालेले होते. त्यांनी देखील महात्मा गांधींचा मंत्र त्याच पद्धतीने स्वीकारलेला होता. त्यामुळे महात्मा गांधींचा हा संदेश आदेश म्हणून स्वीकारून साताऱ्यातले हजारो शेतकरी बघता बघता क्रांतिकारक झाले. काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या अटकेमुळे वातावरण पेटलं. 2 सप्टेंबर 1942 रोजी सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तासगावला मोर्चा काढला. पलूस, अंकलखोप, निमणी, येळावी, कुंडल, किर्लोस्करवाडी अशा आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मोठ्या गावातून हजारो कार्यकर्ते जमले. कृष्णराव कुऱ्हाडे, दत्तोबा सूर्यवंशी, पांडू मास्तर, V.S. पागे यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोर्चा मामलेदार कचेरीवर धडकला. ब्रिटिश विरुद्ध घोषणाबाजी झाली. परिस्थिती एवढी चिघळली की स्वतः मामलेदार बाहेर आला. क्रांतिकारकांनी मामलेदाराच्या डोक्यावर गांधी टोपी घातली आणि त्याच्या हातात तिरंगा दिला आणि त्याला सांगितलं की कचेरीवर चढ, तिथला युनियन जॅक उतरून खाली काढ आणि त्या ठिकाणी हा तिरंगा झेंडा फडकव. मग या मामलेदारानं स्वतःच तो तिरंगा झेंडा कचेरीवर फडकवला. मग अशाच प्रकारचे मोर्चे कराडला, पाटणला, विट्याला, इस्लामपूरला निघाले. 9 सप्टेंबरला अशाच प्रकारचा एक मोर्चा वडूजमध्ये निघाला. या मोर्चावर तिथल्या PSIने गोळीबार केला, ज्यामध्ये 9 तरुण हुतात्मा झाले. पैलवान परशुराम घारगे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 8 सहकारी यांना अक्षरशः गोळ्या घालून मारले गेलं. तिरंगा घेऊन सर्वात पुढे परशुराम घारगे चालत होते, त्यामुळे पहिली गोळी त्यांनीच आपल्या छातीवर झेलली. पोलिसांच्या या अत्याचारामुळे साताऱ्यातलं वातावरण भडकलं आणि क्रांतिसिंह नाना पाटलांनी भूमिगत आंदोलनाचा निर्णय घेतला.
इथून पुढे एकाही तरुणाचं रक्त सांडता कामा नये. ब्रिटिशांना मात्र त्यांचे लचके तोडून तोडून बेजार करून सोडायचं, पण आपल्या तरुणांचं रक्त वाया घालवायचं नाही. हिंसा अहिंसेच्या प्रश्नाचा निकाल योग्य वेळी लावू, पण हुतात्म्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा बदला घ्यायचा. आणि म्हणूनच 1943 साल सुरू होता होता साताऱ्यात प्रतिसरकारची चर्चा सुरू झाली. प्रतिसरकार म्हणजे पॅरलल गव्हर्नमेंट, म्हणजेच समांतर सरकार. म्हणजेच प्रतिसरकारच्या इलाख्यामध्ये म्हणजे साताऱ्यामध्ये ब्रिटिश सरकारचे नियम कायदे चालणार नाहीत. ब्रिटिश सरकारची पोलीस यंत्रणा, न्याय यंत्रणा चालणार नाहीत, कोर्ट कचेऱ्या चालणार नाहीत, ब्रिटिश शासनाचे मुलकी कायदे चालणार नाहीत. तर या सगळ्या गोष्टींना पर्यायी समांतर व्यवस्था निर्माण केली जाईल. पण अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा ब्रिटिश व्यवस्था कोलमडून टाकणं गरजेचं होतं आणि त्याची सुरुवात कराडपासून झाली. सप्टेंबर 1942 मध्ये कराडमधले चावडीचं ऑफिस पेटवलं गेलं. त्यानंतर टेलिफोन आणि टेलिग्राफच्या तारा आणि सगळे खांब उद्ध्वस्त केले गेले. आणि हीच गोष्ट परत मग संपूर्ण साताऱ्याला लावली गेली. बिचूद रेल्वे स्टेशन जवळच्या आमनापूर या ठिकाणी रेल्वेचे रूळ उखडून टाकले. 1942 या एकाच वर्षात 46 वेळा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेचे रूळ उखडले गेले. म्हणजे ब्रिटिशांची जी रेल्वेची व्यवस्था होती, ज्याच्या जीवावर ते आपलं सैन्य मुवमेंट करायची, ती सगळी व्यवस्था उद्ध्वस्त झाली. वसंतदादा पाटील यांनी 15 नोव्हेंबर 1942 ला सांगलीतलं विश्रामबागचं रेल्वे स्टेशन जाळलं. 25 नोव्हेंबर 1942 ला नांद्रे रेल्वे स्टेशन पेटवलं. 8 डिसेंबर 1942 ला पहाटे शेनोली स्टेशन पेटवलं. ब्रिटिशांनी प्रतिसरकारच्या हजारो कार्यकर्त्यांच्या विरुद्ध वॉरंट काढली, त्यांना पकडण्याचे प्रयत्न केले. पण अख्खी गावच्या गावं क्रांतिसिंह नाना पाटलांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सामील असायची. पोलिसांना पत्ता देणार तरी कोण, हा प्रश्न होता. या काळात देखील क्रांतिसिंह नाना पाटलांची प्रत्येक गावात रात्री 2 वाजता 3 वाजता कधीही सभा व्हायची. ही सभा देखील तुफान गाजायची. फक्त गावातल्याच नव्हे तर अख्ख्या पंचक्रोशीतले अनेक लोक सभेला यायचे. एखादी 20-25 पोलिसांची पार्टी देखील तिथं पोचायची. पण स्टेजवर जाऊन क्रांतिसिंह नाना पाटलांना अटक करायची हिंमत त्यांच्यात नसायची. समोर असलेला आणि तेही पेटलेला भारलेला जनसमुदाय बघून पोलिसांचीही फाटायची. नाना पाटील स्टेजवरून पोलिसांना उलटं बोलायचे, टोमणे मारायचे. एका सभेमध्ये नाना पाटील म्हणाले, पोलीस ऑफिसरकडे बघून, तेही त्यावेळेला सावंत पोलीस नावाचा एक ऑफिसर तिथं होता, त्याला म्हणाले, हा बघा, हा लाचार माणूस आहे, हा ब्रिटिशांची सेवा करतोय, आपल्याच लोकांना मारतोय. याचे आईबाप काही इंग्लंडात पैदा झाले नव्हते, पण तरीही याला इंग्रजांचा पुळका जास्त आहे. उद्या हा जर मेला तर आमच्याच खांद्यावरून जाणार आहे. पण तरीही याला जी लाचारी करायची आहे, गुलामगिरी करायची आहे, ती याच्यातनं जात नाही. आणि ह्यो आलाय नाना पाटलाला पकडायला. तुझ्या बालाबी मी गावत नाही, असं नाना पाटील स्टेजवरून पोलिसांना चॅलेंज द्यायचे. आणि अशा नानांच्या सभांमध्ये बऱ्याच वेळा एक गोष्ट व्हायची, ती म्हणजे सभा संपायच्या वेळेला अचानकपणे तिथं लावलेल्या ज्या बत्त्या असायच्या त्या बत्त्या जायच्या आणि त्यानंतर गदारोळ माजायच्या. त्या गदारोळामध्ये नाना पाटील गायब व्हायचे आणि ते कधीही सापडायचे नाहीत. 1942 नंतर क्रांतिसिंह नाना पाटील कधीही पोलिसांना सापडले नाहीत. आता प्रतिसरकार स्थापन करायचं म्हणजे 3 गोष्टींची गरज होती. एक, ब्रिटिशांना रिप्लेस करणारी एक न्यायव्यवस्था असायला पाहिजे होती. दुसरं, ग्राम प्रशासन असायला पाहिजे होतं. आणि तिसरी एक व्यवस्था निर्माण करायला पाहिजे होती, ती म्हणजे पोलीस यंत्रणा. आणि अशीच एक व्यवस्था निर्माण केली गेली आणि तिला नाव ठेवलं तुफान सेना. तुफान सेनामध्ये 5000 सैनिक होते. तुफान सेनेचे सर्वेसर्वा होते क्रांतिसिंह नाना पाटील. फील्ड मार्शल होते कुंडलचे जी.डी. बापू लाड. आणि जवळपास 25 ते 30 कॅप्टन होते. प्रत्येक कॅप्टनच्या तुकडीमध्ये 500 सैनिक असायचे. प्रत्येक गावातले लोक यामध्ये सहभागी असायचे. गावांमध्ये गुंडांचा बंदोबस्त करणे, तिथल्या स्त्रियांना संरक्षण देणे, तिथं गावामध्ये जर इतर काही गोष्टी कोण करायचा प्रयत्न करत असतील, गावातली शांतता भंग करायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना ताकीद देणे, ब्रिटिशांचे सहानुभूतीदार जर कोणी असतील तर त्यांना पकडून शिक्षा देणे. तुफान सेनेत फक्त पुरुष नव्हते, तर कॅप्टन लीलाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांची एक तुकडी होती, ज्यामध्ये विठाबाई पवार, इंदुमती पाटणकर, कोंडाबाई, राजूताई, हौसाबाई या अशा महिलांचा सहभाग देखील होता. आणि पोलीस क्रांतिकारकांना कधी जर पकडत असत तर त्यांच्याजवळ मार द्यायला सुंदरी भरमाप्पा नावाचा प्रकार होता. तो एक कातड्याचा बेल्ट असायचा, त्याच्यानं ते क्रांतिकारकांना मारायचे. मग क्रांतिकारकांनी देखील मग पोलिसांच्या खबऱ्यांना पकडायला सुरुवात केली आणि त्यांना पत्र्या मारायला सुरुवात केली. कधी कधी अतिशहाण्या पोलिसांना देखील पत्र्या मारल्या जायच्या, ज्यामध्ये माणसाचे दोन्ही पाय घट्ट बांधून त्याला उतानं झोपून त्याच्या पायाच्या तळव्यावर काठीनं चोप दिला जायचा आणि जखम कुठलीही व्हायची नाही.
पण चालता देखील यायचं नाही. पत्रीचा विचार जरी केला तरी भल्या भल्याच्या अंगाला घाम फुटायचा. देवराष्ट्रेचा मारुती पाटील, कराडचा सदू जंत्रे अशा काहींना भर दिवसा क्रांतिकारकांनी भर रस्त्यावरून वस्तीवरून मामलेदाराच्या कचेरी समोरून उचलून नेऊन पत्र्या मारल्या होत्या. या पत्र्यांची चर्चा एवढी झाली, त्या एवढ्या व्हायरल झाल्या त्या काळात आणि त्यामुळे एवढी दहशत निर्माण झाली की अनेक लोक प्रति सरकारला पत्री सरकार म्हणू लागले. जशी तुफान सेना होती तशी नागनाथांना नायकवडींनी एक आझाद दल निर्माण केलं. आता हे आझाद दल म्हणजे काय, तर जी आझाद हिंद सेना निर्माण केलेली होती सुभाषबाबूंनी, ज्या वेळेला आझाद हिंद सेना भारत जिंकायला भारतामध्ये पाऊल ठेवेल त्यावेळेला हे आझाद दल आझाद हिंद सेनेला जाऊन मिळेल आणि त्याला भारतातून मदत करेल. अशा प्रकारची योजना नागनाथ नायकवडींनी राबवलेली होती. जशी समांतर पोलीस यंत्रणा झाली तशी समांतर न्याय व्यवस्था आणि ग्रामराज्य ही व्यवस्था देखील प्रति सरकारने निर्माण केली. प्रत्येक गावामध्ये न्यायदान मंडळ, त्याच्यावरती गट न्यायमंडळ, त्याच्यावरती जनता कोर्ट, त्याच्यावरती सर्वोच्च न्यायमंडळ अशी व्यवस्था होती. या सर्वोच्च न्यायमंडळामध्ये देखील जी.डी. बापू लाड, क्रांतिसिंह नाना पाटील असायचे. इंग्रज सरकार या काळात सातारा जिल्ह्यातल्या गावांच्या बंदोबस्तात पूर्णपणे थकून गेलं होतं. त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांचा एक तरुण उमदा असलेला ऑफिसर बिल मूर गिल्बर्ट याला साताऱ्यात पाचारण केलं. गिल्बर्टनं साताऱ्याच्या क्रांतिकारकाचा बंदोबस्त करावा असा विश्वास ब्रिटिश सरकारला वाटत होता. गिल्बर्टनं साताऱ्यातल्या अनेक गावांच्या वर धाडी घातल्या. त्यानं धाड्यांचं एक सत्रच लावलं आणि गिल्बर्ट जाताना देखील 100-200 पोलीस घेऊन जायचा नाही, तर त्याच्याबरोबर कधी कधी 1200 पोलीस असायचे, कधी 1500 पोलीस असायचे. अशाच कुंडल सारख्या गावावर तर त्यानं हजारो पोलिसांचा फौजफाटा घेऊन धाड घातली. क्रांतिसिंह नाना पाटील त्यावेळेला कुंडलमध्येच होते तरी देखील एवढ्या पोलिसांना घेऊन गिल्बर्ट त्यांना पकडू शकला नाही. अशा प्रकारची एकी या गावातल्या लोकांची होती. या एकीमुळे वैतागलेल्या गिल्बर्टनं साताऱ्यातल्या गावांवरती सामुदायिक दंड लावायला सुरुवात केली. म्हणजे जे काही नुकसान होतंय त्याचा दंड सगळ्या गावांना मिळून भरायचा, कारण त्याला माहितीच नव्हतं की या गावामध्ये क्रांतिकारक कोण आहे. जर क्रांतिकारक कोणीच मिळत नसेल तर दंड कुणावर लावायचा. म्हणून गावातले कोणच लोक आपल्याला काहीच बातमी देत नाहीत, म्हणून गिल्बर्ट काय करायचा तर संपूर्ण गावावरती दंड लावायचा. अशा गावांची एक यादी मी इथं लावतोय, ती तुम्हाला तिथं बघायला मिळेल. पण एवढं करून देखील 1943 नंतर सातारा कधीही ब्रिटिशांच्या अंमलाखाली आला नाही. साताऱ्यातल्या गावागावात जात्यावरच्या ओव्यामध्ये देखील आता नाना पाटलांच्या, नागनाथ नायकवडींच्या आणि जी.डी. बापूंच्या नावांचा उल्लेख व्हायला लागला. त्यांच्या नावाने ओव्या गायल्या जाऊ लागल्या. 1944 पर्यंत प्रति सरकार अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक क्रांतिकारक स्वतःला प्रति सरकारचा क्रांतिकारक समजत होता. प्रति सरकार 1, 2, 3 अशा 10 पर्यंत अनेक शाखा निर्माण झाल्या. प्रत्येक कोपऱ्यात देखील शाखा असायची. ती मुख्य शाखेला माहिती देखील नसायची, पण प्रति सरकार या नावामध्ये एक दम होता, एक ताकद होती. ब्रिटिशांना जरब वाटायची. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला प्रति सरकार म्हणायला लागला. नागनाथ नायकवडी, जी.डी. बापू लाड, रामभाऊ लाड यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मिरजेहून पुण्याकडे जाणारी जी ब्रिटिशांची पे स्पेशल ट्रेन होती ती 1943 साली शेनोलीजवळ अडवली आणि ती लुटली. त्यातून जवळजवळ 13-13.5 हजाराचा खजिना सरकारचा त्यांनी लुटला. आणि ही गोष्ट आपल्याला बऱ्याच वेळेला काकोरी कट माहिती असतो, पण आपल्याकडे झालेला शेनोली पे स्पेशल ट्रेन जी लुटली ती माहिती नसते. त्यानंतर फेब्रुवारी 1944 ची गोष्ट तुम्हाला सांगतो. यावेळेला प्रति सरकारचे कार्यकर्ते उत्तर महाराष्ट्रात धुळ्यापर्यंत पोहोचले, कारण त्यांना माहिती होतं की धुळ्याहून नंदुरबारला एक 5.5 लाखांचा खजिना जाणार होता. ही कामगिरी देखील क्रांतिसिंह नाना पाटलांचे संताजी धनाजी म्हणवले जाणारे नागनाथ नायकवडी आणि जी.डी. बापू लाड यांनी घेतली. यावेळेला समोरून आलेल्या पोलिसांच्या बरोबर त्यांची चकमक उडवली. यावेळेला त्यांनी 5.5 लाखांचा खजिना लुटला. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा आला. समोरून पोलीस आल्याबरोबर त्यांच्याबरोबर चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी बंदुका चालवल्या गेल्या. बंदुकीची गोळी जी.डी. बापूंना येऊन लागली, पण तरी देखील जी.डी. बापू सापडले नाहीत. नागनाथांना नायकवडी यांनी त्यांना यशस्वीपणे तिथून बाहेर काढलं आणि ते खजिना घेऊन साताऱ्यास परत आले. आता इथे एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ही लूट झाली असं अनेकांना वाटू शकतं, म्हणून सांगतो या खजिन्याची वाटणी उत्तर महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांच्या शाखेला दिली गेली. याच्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही इतर खर्च होता तो देखील सगळा लिहून ठेवला गेला. भारत जेव्हा स्वतंत्र होणार हे जाहीर झालं तेव्हा सगळे क्रांतिकारक भूमिगत अवस्थेतून बाहेर आले. त्यावेळेला या क्रांतिकारकांनी केलेल्या या लुटीचा हिशेब काँग्रेस वर्किंग कमिटीला सादर केला गेला. एवढा प्रामाणिकपणा या तरुणांच्या मध्ये होता आणि या चळवळीमध्ये होता.
यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांची एक शिकवण होती, ती म्हणजे कुठल्याही सावकाराला जाऊन लुटायचं नाही. नाना पाटील सांगायचे, लुटायचं तर सरकारला लुटायचं, आपली दुश्मनी सरकार बरोबर आहे, कुठल्याही व्यक्ती बरोबर नाही, भले तो श्रीमंत असला तरी. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे हे सावकार लोक जे होते ते बऱ्याच वेळेला ब्रिटिशांशी सामील असायचे, त्यामुळे ते देखील प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांना घाबरत होते. पण सावकारांना न लुटण्याचं एक महत्वाचं कारण होतं, ते म्हणजे जर सावकारांना लुटायचं धोरण प्रतिसरकारनं अवलंबलं असतं तर गावागावातले जे गुंड होते त्यांनी देखील सावकारांची लूट केली असती आणि सांगितलं असतं की आम्ही नाना पाटलांचे लोक आहोत. म्हणून ही व्यवस्था तशी निर्माणच होऊन दिली नाही, कारण उलट गावागावातल्या अनेक गुंडांचा बंदोबस्त करायची जबाबदारी क्रांतिकारकांनी घेतलेली होती. सखाराम बारबट्टे, ज्ञानू कुंभार, अण्णा रामोशी, दत्तू हिवताडकर, विठू मांग, सुबराव करगणीकर अशा अनेक दरोडेखोरांच्या टोळ्या होत्या. या सगळ्या कार्यरत होत्या. या सगळ्यांना तुफान सेनेच्या फील्ड मार्शल असलेल्या जी.डी. बापूंनी वटणीवर आणलं. त्याचबरोबर त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी देखील वटणीवर आणलं. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या शिवाय जे इतर काही कार्यकर्ते असायचे ते कधी कधी पोलिसांना सापडायचे, कारण पोलीस प्रत्येकाला पकडण्यासाठी प्रत्येक गावामध्ये घुसायचे. त्यांच्याबरोबर पोलिसांचा फौजफाटा असायचा. पण क्रांतिसिंह नाना पाटील मात्र कधीही सापडले नाहीत. ते सापडले नाहीत याचं कारण म्हणजे त्यांचं स्थान कधीही नक्की नसायचं. वाळवा, कुंडल, आटपाडी, विटा, चिखलगोटण, मांजर्डे, पारे अशा छोट्या छोट्या गावांमधून क्रांतिसिंह नाना पाटील आपली जागा बदलत असत. एका ठिकाणी ते कधीही जास्त वेळ थांबत नसत. त्यांचा थांगपत्ता अगदी काहीच लोकांना माहिती असे. संपूर्ण सिक्रेसी मेंटेन केली जाई. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या या प्रतिसरकारची चर्चा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये देखील होई. स्वतः विन्स्टन चर्चिलला नाना पाटलांच्या या प्रतिसरकारचा बंदोबस्त आपण कसा करू शकत नाहीये याचं उत्तर द्यावं लागायचं आणि त्यासाठी आपण पुढे काय करणार आहोत ते देखील सांगायला लागायचं. प्रतिसरकारच्या अनेक नेत्यांच्यावर 5-5 हजार रुपयांचं बक्षीस सरकारने लावलेलं होतं. काहींच्यावर 1,000-2,000 रुपयांची देखील बक्षिसं होती. पण यातली एक चांगली आनंदाची गोष्ट म्हणजे यातले किरकोळ काही अपवाद वगळता सरकारला आपले पैसे खर्च करायची वेळ कधीही आली नाही, कारण कोणीही क्रांतिकारकांना पकडून देत नसे. काहींची इच्छा असायची पकडून द्यायची, पण तेवढी हिंमत कोणाचीच नसायची. इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे, ती म्हणजे या काळात अनेक शेतकरी आपल्या मुलांची लग्न कर्ज काढून मोठ्यानं करत असत. लग्न करताना सावकाराकडून जी कर्ज घ्यायची ती तटून बसायची आणि त्यामध्ये अनेक शेतकरी बर्बाद व्हायचे. या गोष्टी आपल्याकडे अजून देखील होतात. ही गोष्ट बंद करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांनी सत्यशोधक लग्न पद्धतीवरून प्रेरणा घेऊन गांधी लग्न पद्धत शोधून काढली. या पद्धतीमध्ये एका वेळेला अनेक जोडप्यांची लग्न एकाच मांडवात लावली जात. अशी लग्न लावताना हैदराबाद मुक्ती संग्रामचे जे पुढे नेते झाले ते रामानंद भारती देखील तिथं असायचे आणि दोघेही मंगलाष्टका म्हणायचे. यामध्ये समोर महात्मा गांधींची तस्बीर ठेवली जायची. त्यांच्या समोर वधूवरांनी एकमेकांना हार घालायचे, स्वराज्याची शपथ घ्यायची, देश स्वतंत्र करण्याची शपथ घ्यायची. त्यानंतर मंगलाष्टका म्हटल्या की झालं लग्न. यामध्ये कोणताही बडेजाव नाही, खर्च नाही. 20-25 रुपयांमध्ये लग्न व्हायचं. स्वतः क्रांतिसिंह नाना पाटलांच्या मुलीचं लग्न हनुमंतवाडी या गावच्या भगवानराव पाटील या त्यांच्याच एका कार्यकर्त्याबरोबर पार पडलं. त्यांच्या बहिणीचं लग्न किंवा त्यांच्या इतर कार्यकर्त्यांची लग्न जसं की जी.डी. बापू लाड आणि पुढे नागनाथ नायकवडी यांची लग्न देखील गांधी लग्न पद्धतीनं झालेली आहेत. क्रांतिसिंह नाना पाटलांची मुलगी आणि जावई हे दोघे देखील पुढे त्यांच्याच कार्यात सामील झाले आणि त्यांनी देखील ब्रिटिश चौक्यांवरती अनेक हल्ले केले. ब्रिटिश सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी हातभार लावला. याच्याशिवाय त्यांच्या मुलीनं अगदी गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात देखील सहभाग लावलेला होता. 1942च्या चलेजावच्या आंदोलनानंतर आणि त्यानंतर 1943ला प्रतिसरकारची स्थापना झाल्यानंतर साताऱ्याला 600 पेक्षा जास्त गावात कधीही ब्रिटिशांचं राज्य परत आलं नाही. ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य कधीही मावळत नव्हता असं म्हणतात. तो पहिल्यांदा साताऱ्यात मावळला आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी तो संपूर्ण भारतातून मावळला. 1946 साली झालेल्या प्रांतिक निवडणुकांमध्ये काय झालं तर यामध्ये भारतातल्या अनेक ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला. मुंबई प्रांतात देखील काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील आणि प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांच्या नावानं जी काही वॉरंट्स ब्रिटिश सरकारनं काढलेली होती ती सगळी रद्द झाली आणि 7 मे 1946ला क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते भूमिगत अवस्थेतून बाहेर आले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. त्यावेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे जवळजवळ पक्क झालेलं होतं. या काळात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रभर होत होत्या. मुंबईतल्या त्यांच्या सभांना 50-50 हजार लोक जमायचे. जेव्हा ते एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवरती मुंबईत जायचे त्यावेळेला प्रत्येक स्टेशनवरती 5 ते 7 हजार लोक जमायचे. हे पाहून ब्रिटिश तर काय
हे पाहून मुंबईतले काँग्रेसचे नेते देखील मनातल्या मनात चरफडायला लागायचे, जळायला लागायचे, कारण एवढी प्रसिद्धी, एवढी पॉप्युलरिटी कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रात मिळत नव्हती. याच काळात मुंबईतल्या एका सभेत प्र के अत्रे म्हणजे आचार्य अत्रे यांनी नाना पाटलांना क्रांतिसिंह ही उपाधी दिली. नाना पाटलांनी साताऱ्यामध्ये जो प्रयोग यशस्वी करून दाखवला होता तो प्रयोग अख्ख्या हिंदुस्थानात कुणालाही जमला नव्हता. असं नाही की 1942च्या काँग्रेस नेत्यांच्या त्या धरपकडीनंतर भारतात कुठंच समांतर सरकार किंवा प्रतिसरकार जन्माला आली नाहीत. अशी सरकार जन्माला आलेली होती. उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये, बंगालच्या मिदनापूरमध्ये, ओडिसाच्या तालचेरमध्ये अशी काही सरकारं आलेली होती. पण ही सरकारं 12 महिने 18 महिने चालली. पण प्रति सरकार मात्र 1943ला सुरू झालं आणि पुढं 1947ला स्वतंत्र भारत सरकार सत्तेत आल्यानंतरच त्यांचं कार्य थांबलं. ही एक अद्भुत किमया होती, ती क्रांतिसिंह नाना पाटलांनी करून दाखवली. ब्रिटिशांनी या हिंदुस्थानवर जेव्हा आपली सत्ता स्थापन केली तो दिवस म्हणजे शनिवार वाड्यावरचा भगवा ध्वज उतरवला आणि त्या ठिकाणी युनियन जॅक चढवला. तो दिवस 1818 मधला दिवस होता. तेव्हापासून शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक असायचा. 15 ऑगस्ट 1947च्या रात्री 12 वाजता क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हस्ते तो युनियन जॅक उतरवून त्याच ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. हा सन्मान क्रांतिसिंहांना देण्यात आला, कारण क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातले सर्वात लोकप्रिय नेते होते. पण क्रांतिसिंह नाना पाटलांच्यावर जळणारे अनेक काँग्रेस नेते या काळात निर्माण होत गेले. फक्त क्रांतिसिंहांच्यावरच काय, त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर जळणारे देखील लोक निर्माण झाले. या लोकांनी गांधीजींच्या जवळ काड्या घालायला सुरुवात केली की सातारचं प्रतिसरकार हे हिंसक कारवाया करतं, त्यामुळे त्यांचं आंदोलन आपल्या तत्वात बसत नाही वगैरे वगैरे. पण या काळात म्हणजे 1944 साली स्वतः क्रांतिसिंह नाना पाटील आणि नाथाजी लाड जाऊन पाचगणीमध्ये महात्मा गांधींना भेटलेले होते. त्यावेळेला महात्मा गांधी त्यांना म्हणाले, तुम्ही जे करताय ते योग्य करताय. भ्याडांच्या अहिंसेपेक्षा शूरांची हिंसा कधीही परवडली. त्यामुळे तुम्ही जे केलं ते योग्य केलंय, त्याबद्दल मला काहीही आक्षेप नाही. पण तरीही स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात फक्त क्लेरिकल काम केलेल्या मोरारजी देसाई, बाळासाहेब खेर यांच्यासारख्या नेत्यांनी प्रतिसरकारच्या कामाचा एक सारखा निगेटिव्ह रिपोर्ट पुढं करायला सुरुवात केली, म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्या पुढं. त्यामुळं ज्या हजारो लोकांनी स्वातंत्र्य खेचून आणलं ते काँग्रेससाठी परके झाले आणि जे लोक खुर्च्यावर बसून फक्त कागद खरडत बसलेले होते ते मोठे नेते झाले. भारत स्वतंत्र झाला तेव्हा महाराष्ट्राचे म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री झाले बाळासाहेब खेर. आणि बाळासाहेब खेर यांच्यानंतर 2 नंबरचे महत्वाचे नेते म्हणजेच गृहमंत्री होते मोरारजी देसाई. या मोरारजी देसाईंनी तर एकदा क्रांतिसिंह नाना पाटलांना गांधी हत्येनंतर झालेल्या हिंसेला जबाबदार धरलं. तेव्हा नाना पाटलांनी मोरारजी देसाईंची बिनपाण्यानं खरडपट्टी केली. ते म्हणाले, तुमच्या गृह विभागाचे जे रिपोर्ट्स आहेत ते नीट वाचा आणि मग सांगा नाना पाटलांनी दंगली केल्या का दंगली मिटवल्या, ते तुम्हाला तुमच्या रिपोर्टमध्ये कळेल. फुकटच्या तोंडानं तुम्ही बोलू नका. तुम्ही गृहमंत्री कशाला झाला जर तुम्हाला तुमच्या राज्यात काय चाललंय आणि कोण काय करतंय ते कळत नसेल तर. अर्थात नाना पाटलांची ती ताकद होती, हिंमत होती. गृहमंत्री असले तरी मोरारजी देसाईंना माहिती होतं नाना पाटलांच्या प्रसिद्धीसमोर, त्यांच्या पॉवर समोर आणि त्यांची जी चमक होती महाराष्ट्रातल्या मनामनात, त्याच्या समोर मोरारजी देसाई म्हणजे एक काजवा होते. पण तरीही नाना पाटलांच्या मुंबईतल्या सभांना होणारी गर्दी बघून मोरारजी देसाई हादरलेले होते. त्यांनी त्यांच्या मागं काही इंटेलिजन्सचे लोक लावले, त्यांच्या वेगळ्या फायली घातल्या गेल्या. त्यामुळे कसंही करून यांना काँग्रेसच्या बाहेर घालवावं असा विचार त्यांनी चालवलेला होता. ज्या प्रकारे क्रांतिसिंह नाना पाटलांचा, नागनाथ नायकवडेंचा आणि जी डी बापूंचा आणि हजारो प्रतिसरकारच्या कार्यकर्त्यांचा उपहास काँग्रेसमध्ये केला गेला, तो पाहून 1948 साली क्रांतिसिंह नाना पाटलांनी काँग्रेस सोडली आणि शेतकरी कामगार पक्षात ते सहभागी झाले. फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याच्या जीवावर काँग्रेसमध्ये बसलेल्या अनेक नेत्यांनी फुकटची फळे खाल्ली. मोरारजी देसाईंसारखा माणूस तर अगदी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला. त्यांची पात्रता नव्हती हे त्यांनी पंतप्रधान झाल्यावर सिद्धच केलं आणि तेव्हा जगाला कळलं की या माणसाची पात्रता नव्हती. तोपर्यंत तो माणूस यशस्वी होत गेला राजकारणामध्ये. क्रांतिसिंह नाना पाटलांनी त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेतला. त्यासाठी हैदराबाद संस्थानाच्या सीमा भागात असणाऱ्या शेकडो गावांमध्ये सभा घेतल्या. तिथल्या तरुणांना प्रेरित केलं आणि हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर पुढे गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांनी सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला. या सगळ्या लढ्यांमध्ये सहभाग घेताना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी आवाज उठवला. तेव्हा अगदी त्यांना
स्वतंत्र भारतात देखील कैद केली गेली, हे आपल्या देशाचे दुर्दैव. पण प्रति सरकारच्या ज्या काही नेत्यांनी थोडा संयम ठेवला आणि काँग्रेसमध्ये ते चिकटून राहिले, नेतृत्वाला सहन केलं, भलेही मोरारजी देसाई असेनात का, बाळासाहेब खेर असेनात का, किती दिवस राहतील असं म्हणून जे चिकटून राहिले, त्या नेत्यांनी मात्र पुढे जाऊन चांगली मजल मारली आणि आमदारक्या खासदारक्या काय अनेक मंत्रीपदं मिळवली. काही लोकांनी तर मुख्यमंत्री पदं देखील मिळवली. यातल्या किती लोकांनी मुख्यमंत्री पद मिळवलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात, त्यामुळे मी त्यांची नावं घेत नाही. 1957 साली क्रांतिसिंह नाना पाटील सातारा उत्तरमधून लोकसभेची निवडणूक लढले. त्यांनी गणेश आळतेकरांचा पराभव केला आणि खासदार झाले. त्यानंतर 1967च्या निवडणुकीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांना तेव्हाच्या कम्युनिस्ट पक्षानं बीडमधून निवडणूक लढवायला सांगितली. ते होते सातारचे, पण त्यांना बीडमधून लढवायला सांगितली. त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटलांच्याकडे बीडमध्ये बसनं जाण्या इतके देखील पैसे नव्हते. म्हणजे तिकिटाचे पैसे नसताना देखील ते बीडमध्ये गेले. तिथं जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि त्यांनी जे कार्य स्वातंत्र्याच्या काळात निर्माण करून ठेवलं होतं त्याच्या जीवावर ते बीडमधून खासदार झाले. महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघामध्ये जाऊन ते निवडून आले असते अशी परिस्थिती होती. अर्थात ते काँग्रेसमध्ये असते तर ते खूप काही झाले असते, कदाचित या देशातल्या सर्वोच्च पदावर देखील पोहोचले असते. पण हे सगळं झालं नाही, कारण ज्या काँग्रेसला त्यांनी जनमत मिळवून दिलं त्या काँग्रेसनंच त्यांना बाहेर काढलं किंवा बाहेर जायला लावलं. ते जनमत त्यांच्या स्वतःच्या उपयोगाला जास्त कधी आलं नाही. आयुष्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्याही प्रकारचा पैसा किंवा वैयक्तिक स्वार्थ साधायचा प्रयत्न केला नाही. क्रांतिकारक असताना आणि खासदार असतानाही त्यांचं आयुष्य साधंच होतं. क्रांतिसिंह नाना पाटील खासदार असताना देखील अनेक वेळा एसटी मधून बसमधून फिरायचे. अशा वेळेला आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील भेटले असं अनेक लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. मला वाटतं गदी माडगुळकरांनी देखील क्रांतिसिंहांची एक आठवण सांगताना हे लिहून ठेवले की क्रांतिसिंह नाना पाटील एकदा त्यांना बसमधून जाताना भेटलेले होते. आपल्याकडच्या बसेसमध्ये एक सीट तुम्ही बघितलेली असेल, एक रिझर्वेशन असतं आमदार आणि खासदारांसाठी आरक्षित असं. तुम्ही ते प्रत्येकानं ऑब्झर्व केलेलं असेल. पण आमदार आणि खासदार त्या बसमधून कधीही प्रवास करत नाहीत. त्यांच्याकडे स्वतःच्या फॉर्च्युनर आणि लँड रोवर असतात, त्यामुळे त्यांना बसमधून जायची गरज नसते. पण सगळेच आमदार आणि सगळेच खासदार तसे नसतात. काही आमदार खासदार प्रामाणिक असतात, त्यामुळे ते बसमधून फिरतात. क्रांतिसिंह नाना पाटील तसे होते. ते शेवटपर्यंत बसमधून फिरत होते, ज्या बसमधून या देशातले लाखो लोक फिरतात. 1931 साली क्रांतिसिंहांनी आपलं घर सोडल्यानंतर ते कधीही आपल्या गावी येडे मच्छिंद्रला गेले नाहीत. म्हणजे राहायला कधी गेले नाहीत, कार्यक्रमाला वगैरे गेले असतील. शेवटच्या काळात ते कधी आपल्या मुलीकडे तर कधी आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे अशा पद्धतीने राहत असत. त्यांचा मोठा काळ हा वाळवा, हनुमंतवडी या गावांमध्ये गेला. त्यातलं काही काळ ते पंढरपूरमध्ये शेवटी आयुष्याच्या एका आश्रमात देखील राहिले. ते जेव्हा आजारी असायचे तेव्हा त्यांच्या उशाजवळ एक रामाचा फोटो असायचा. त्यावेळेला नानांना भेटायला येणारे अनेक लोक त्यांना विचारायचे, नाना तुम्ही तर वारकरी आहात, तुम्ही पंढरपूरमध्ये राहताय, इथल्या आश्रमात राहताय, तर तुमच्या उशाशी विठ्ठलाचा फोटो असायला पाहिजे होता, पण तुम्ही तर रामाचा फोटो लावून ठेवलाय. पण नानांचं तत्वज्ञान हे साधं आणि सरळ होतं. जशी त्यांची स्वातंत्र्याची प्रेरणा होती तसंच. ते कोणाचीही फिकीर करणारे नव्हते. ते म्हणायचे, आपल्या समोर करोडो लोक गरिबीमध्ये उपासमारीमध्ये जीवन जगत असताना आपल्या कमरेवरती दोन्ही हात ठेवून शांतपणे उभा राहिलेला देव मला आवडत नाही. त्यापेक्षा शत्रूविरुद्ध, अन्यायाविरुद्ध चिडून आपल्या हातात धनुष्य घेऊन लढणारा राम मला आवडतो. क्रांतिसिंह नाना पाटलांचं तत्वज्ञान एवढं साधं होतं, सरळ होतं. त्यामुळे गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचा काथ्याकूट करणारे लाखो लोक आहेत, अजून देखील आहेत, त्यावेळी होते. त्यांनी तेच आयुष्यभर केलं. त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील कधीही समजले नाहीत आणि आजही समजणार नाहीत. 6 डिसेंबर 1976 या दिवशी इस्लामपूर जवळच्या वाळवा या गावी क्रांतिसिंह नाना पाटलांनी अखेरचा श्वास घेतला. तिथल्याच त्यांच्याच एका कार्यकर्त्याच्या नावाने असलेल्या हुतात्मा किसन अहिर शाळेच्या प्रांगणात क्रांतिसिंह नाना पाटलांना शेवटचा अग्नी दिला गेला. क्रांतिसिंह नाना पाटील हे आपल्या हजारो अनुयायांना आयुष्यभराची शिकवण देऊन, त्यांचं करिअर घडवून, त्यांना त्यांच्या आयुष्यात उभं करून, त्यांना कसं लढायचं, कसं जगायचं शिकवून गेले. पण क्रांतिसिंह नाना पाटील गेले त्यावेळेला त्यांच्या अकाउंटवर क्रांतिकारकांना मिळणारी जी पेन्शन होती त्याचे 500 रुपये वगळता एकही रुपया नव्हता. क्रांतिसिंहांनी समाजाला पैसा सोडून त्यांच्याकडे जे आहे ते सगळं दिलं. एका वक्त्यानं या सगळ्या इतिहासाचं खूप जबरदस्त वर्णन केलेलं होतं. तो म्हणाला होता की या महाराष्ट्राच्या भूमीत 2 वेळा गवताला भाले फुटले. पहिल्यांदा जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्याचा पराभव केला त्यावेळी, आणि दुसऱ्यांदा जेव्हा ब्रिटिश दैत्य माजला
त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली या मातीमध्ये गवताला भाले फुटले. क्रांतिसिंह नाना पाटलांची ही स्टोरी सांगितली गेली पाहिजे, ऐकली पाहिजे, अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. फक्त क्रांतिसिंह नाना पाटील नाव माहिती असणं पुरेसं नाही. आपल्या पूर्वजांचा, आपल्या अगोदर ज्यांनी हा पराक्रम याच मातीसाठी केलाय, त्यांची ही कहाणी लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.